ते काय म्हणतात आणि मी त्यांना आन्सरेबल नाही. त्यांना मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे का नाही माहिती नाही, परंतु मी सामान्य जनतेचा पोस्टमन आहे आणि ते पोस्टमन म्हणून घ्यायला मला लाज वाटत नाही. सामान्य माणसाचे प्रश्न घेणं समजून घेणं, ते सरकारजवळ जाणं, सरकारकडून ते सोडवून घेणं ही जबाबदारी माझी आहे. आणि ही भूमिका पोस्टमनच्या स्वरूपात करेन, आमदारच्या स्वरूपात करेन, मंत्र्याच्या स्वरूपात करेन, पालकमंत्र्याच्या स्वरूपात करेन. मी माझी भूमिका करत असताना आम्ही सामान्य माणसाच्या हिताची, सामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका नक्की करत असताना मला पोस्टमनाची भूमिका मिळाली तरी मला वाईट वाटायचं काम नाही. ऑलरेडी एक विषय आहे की आम्हाला तयारी करायची खूप काही आवश्यकता नाही. आमच्याकडे विजयासाठी लागणारं मतदान ऑलरेडी भारतीय जनता पक्ष म्हणून आहे. आम्ही महायुती म्हणून एकत्र लढतोय, महायुती म्हणून आम्ही एकत्र आलो. मला नाही वाटत पुढे काय शिल्लक राहते. तरी सुद्धा आमचा संकल्प आहे की आम्ही 500 पार जाण्याचा आमचा संकल्प आहे आणि 500च्या पुढे आम्ही मतदान घेऊ आणि आमचा उमेदवार खूप मोठ्या फरकानं निवडून येईल हे सांगताना मला म्हणजे अडचण नाही. असा एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातो की जिल्हा बँकेमध्ये राजेंद्र राऊत यांनी भ्रष्टाचारावर आवाज उठवला म्हणून राजभवनामध्ये पडणार नाहीत. मला एक कळत नाही, भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यावर मतं पडतात का कमी होतात हे एकदा तपासलं पाहिजे. आणि अडचण कुणाची आहे? ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही ते सगळे संचालक व्यवस्थित आहे, त्यांना आनंद आहे. आणि त्याच संचालकांची इच्छा होती चौकशी व्हावी. त्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यामुळे भ्रष्टाचार कुठं झालेला आहे, कुठल्या टोकाला झालेला आहे तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी सांगायची आवश्यकता नाही. ही निवडणूक बिनविरोध झाली नाही, कारण काही लोकांनी प्रेस्टिज इगो आणि इगो इश्यू केला म्हणून निवडणूक झाल्याचं मोहिते पाटील म्हणता आहे. काय या संदर्भात आपली मुळात मी मगाशी आपल्याला सांगितलं की तुम्ही जे नाव घेता ते नाव मी कधीच घेत नाही आणि मला अजून आवश्यकता भासली नाही. मी जेव्हापासून पालकमंत्री झालो तेव्हा मला कधी आवश्यकता भासली नाही आणि मला आजही वाटत नाही. त्यामुळे कोण काय म्हणतं हा विषय वेगळा आहे, परंतु ही निवडणूक आम्हाला विचारलं असतं तर बिनविरोध झाली असती, आमच्याकडे आले असते तर बिनविरोध झाली असती, आमचं दर्शन घेतलं असतं तर बिनविरोध झाली असती. आता दर्शन घ्यायचे दिवस संपलेले आहेत. आता स्वतःचं अस्तित्व शिल्लक राहावं किंवा आमच्याशिवाय काय घडत नाही हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो आता मोडीत निघेल आणि ही निवडणूक ही त्याला उत्तर असेल.